राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध शासकीय संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी यासाठी मागील 3 दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केले. अंबरनाथच्या ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरातील एकता मैदानात हे उपोषण सुरू आहे. जुन्या आणि नवीन पेन्शन योजनेत मिळणाऱ्या रकमेत मोठी तफावत असल्यानं कर्मचाऱ्यांनी नवीन पेन्शन योजनेला विरोध केलाय. शासनानं जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. ऑर्डनन्स परिसरातील एकता मैदानात इंडियन नॅशनल डिफेन्स वर्कर फेडरेशन, ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉय फेडरेशन, ऑर्डनन्स एम्प्लॉय युनियन अंबरनाथ या सर्व युनियनच्या माध्यमातून महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांनी उपोषण केले. सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी अशी मागणी उपोषणाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. ये जो 1/1/2004 से जो है केंद्रीय कर्मचारी का पेंशन जो है बंद किया है, उसको रिस्टोर करने के लिए जो है देश भर में ये आंदोलन चल रहा है. 8 तारीख से लेकर 11 तारीख, आज जो है लास्ट डे है. ये आंदोलन जो है 2004 से जो है सरकार ने न्यू पेंशन स्कीम लागू किया और ओल्ड पेंशन स्कीम को रद्द किया. न्यू पेंशन स्कीम का मतलब जो है आप रिटायरमेंट के बाद जो है एक छोटा सा अमाउंट आपको दिया जाता है. उसमें जो हमारे निर्माणी से हाल ही में जो है 2 लेडीज़ कर्मचारी रिटायर्ड हो गया, उनको मिला 2,500 से 3,000 रुपया. 2,500 से 3,000 रुपये जो हम लोग पेंशन नहीं मानते हम लोग, क्योंकि वो एक बख्शिश है, उसको एक गिफ्ट के तौर पर दिया जाता है. और जो आखिरी तक उनका एंड तक जो है उसका लाइफ का एंड तक जो है वो पैसा जो है बढ़ोतरी नहीं होते. जबकि ओल्ड पेंशन स्कीम में लास्ट पे स्केल का 50% प्लस डीए मिला जाता है. और ओल्ड पेंशन स्कीम जो है वो एक ओल्ड एज का एक सहारा है. ये कोई सरकार से हमने जो है कोई मेहरबानी नहीं मांग रहे, ये हमारा हक है. सुप्रीम कोर्ट का वर्डिक्ट है इसका बारे में, जो है जो हमारा 50% बेसिक और उसका ऊपर डीए जो है डीए बोलो डेयरनेस अलाउंस जो है दिया जाता है. तो हमारा मांग जो है ओल्ड पेंशन स्कीम को जो है लागू किया जाए और न्यू पेंशन को रद्द किया जाए, ये हमारा मांग है. जुनी पेन्शन योजना जी आहे ती लवकरात लवकर त्यांनी लागू करावी, जेणेकरून जे केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत आणि राज्य सरकारचे पर्याय कर्मचारी आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळावा. आणि ही जी डिमांड येण्याचं कारण काय आहे की जी नवीन पेन्शन योजना आणली, NPS जी बोलली जाते, NPS आता त्याची परिणाम आता दिसायला लागले. ह्यांनी जी 2004 पासनं जी आणली आणि त्यावेळचे कर्मचारी आता रिटायर व्हायला लागले, तेव्हा हे आता सगळ्या कर्मचाऱ्यांना हे कळून चुकलं की त्याच्यातनं आपल्याला काहीच लाभ मिळणार नाही आहे. कारण का जे रिटायर होणारे कर्मचारी आहेत, बंधू आणि भगिनी जे आहेत, कामगार वर्ग ज्यांनी आज कमीत कमी 20 वर्ष सर्व्हिस केली, 2004 नंतर आपण जर पकडलं तर त्यांना पेन्शन हा 1,800, 2,200, 3,600 हे रूपाने मिळायला लागले, पैशा रूपाने मिळायला लागले. आणि त्यांना जे ओल्ड पेन्शनचे जे लाभ आहेत, जे पेन्शनमध्ये काउंट होत होतं DA, जो दर 6 महिन्यांनी सरकार वाढवतं, महागाईचा जो दर आहे तो 3%, 4% जो वाढला जायचा, जो ओल्ड पेन्शन स्कीममध्ये मिळत होता तो न्यू पेन्शन स्कीममध्ये बिलकुल मिळत नाही. तुमचं जे एक फिक्स झालं पेन्शन, ते फिक्स तुम्ही मरोस्तर तेच पेन्शन राहणार. त्याच्याकरता आज देशातले सगळे कामगार बंधू भगिनी, स्टेट गव्हर्नमेंटचे कर्मचारी, बँकिंग कर्मचारी, LIC कर्मचारी यांनी हे आंदोलन त्यांनी पर्याय जोरदार छेडलेलं आहे की हे आंदोलनाने सरकारला जाग यावी आणि सरकारला भाग पडावं की ओल्ड पेन्शन स्कीम चालू करावी. आणि ह्याच्यावरतून जर मी बोलायचं झालं, जर राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर एखादा आमदार, खासदार 5 वर्षाकरता निवडून येतो आणि त्याला ते पेन्शन रूपी पेन्शन त्याला आयुष्यभर मिळतं आणि तो 2दा निवडून आला, 3दा निवडून आला, त्याला 2दा 3दा पेन्शन दिलं जातं. तर आमची हीच आपल्याकडे डिमांड आहे, जर त्यांनी 5 वर्ष सेवा करून त्यांना जर पर्यायाने चांगलं पेन्शन मिळत असेल तर आमचा जो कामगार आहे 30, 35, 20, 25 वर्ष सर्व्हिस करतो, देशासाठी सर्व्हिस करतो आहे, जो त्यांना हे पेन्शन लागू व्हावं. ओल्ड पेन्शन स्कीम जी म्हातारपणाची काठी म्हटली जाते पेन्शन आहे, ते त्याला लवकरात लवकर देण्यात यावं, ही आमच्याकडे मीडियाच्या माध्यमातून सरकारला आव्हान करत आहोत.